हॅलो नमस्कार, मी माझ्या पोटताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शारदीय नवरात्राच्या मनापासून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण बघणार आहोत की कन्यापूजन कशा पद्धतीने करायचं आणि मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही करा, मी पण तशाच पद्धतीने करते. चला तर मग वेळ न लावता आता व्हिडिओकडे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कन्यापूजन कशा पद्धतीने करायचं. आपण नवरात्रामध्ये कन्यापूजन करण्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. आपल्याला नवरात्रीमध्ये आपण ज्या सेवा करतो, जे उपवास करतो किंवा ज्या आपण उपाय करतो त्याची आपल्याला जर खरोखर आपण देवीची आराधना करतो, भक्ती करतो, उपवास धरतो, तर आपल्याला त्याचं फळ मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर कन्यापूजन हे खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. तर हे कन्यापूजन आपल्याला कशा पद्धतीने करायचं ते मी तुमच्यासोबत आज. नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व दिलेलं आहे, खूप महत्त्व आहे याला. असं म्हणतात की ज्या घरी कन्यापूजन होतं त्या घरी साक्षात देवी माता, लक्ष्मी माता अखंड वास करते. त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड राहते. तर त्यासाठी आपल्याला कन्यापूजन, आणि हे कन्यापूजन आपल्याला अष्टमी, नवमी या दिवशी करायचं आहे. आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी नंतर दसऱ्याच्या दिवशीही केलं तरी पण चालतं, असं काही नाही. आता ज्या कोणी माझ्या ताईला अडीअडचणी असतात आपल्याला मी समजू शकते, तर तुम्ही करा या 2-3 दिवसात. फक्त मनातून करा, श्रद्धेने करा. मी सांगते तेवढं तुम्हाला पूर्ण गोष्टी नाही झेपल्या, तुम्हाला जसं झेपेल तसं तुम्ही घेऊ शकता, करू शकता. फक्त आपल्याला मनातून आणि श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला हे कन्यापूजन करायचं आहे. कसं करायचं आपल्याला आता मी सांगते. आपल्याला एखाद्या आपल्याला कोणती कन्या घ्यायची, 2 म्हणजे 1 वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष, एक म्हणजे 2 वर्षाच्या नंतरची कन्या आपल्याला घ्यायची आहे. किती वर्षापर्यंत? 9 वर्षापर्यंत घ्यायची आहे. या म्हणजे ज्या मुलींना पिरियड येतात, हे येतं, त्या कन्या आपल्याला घ्यायच्या नाही. 9 वर्षापर्यंतच्याच आपल्याला मुली घ्यायच्या आहे कन्यापूजनासाठी. आपल्याला आधी त्या कन्येला आपण जी कोणती मुलगी असू द्या, आपण तिला बोलवणार आहोत. तिला आपल्याला आधी सांगायचं आहे, तिच्या आईला सांगायचं, म्हणजे आमंत्रण द्यायचं. आमंत्रण आधी देऊन ठेवा. तुम्हाला उद्या करायचं असेल तर आज रात्री तुम्ही सांगून ठेवा, आमच्या इकडे कन्यापूजनाला तुमच्या मुलीला पाठवातली मुलगी असेल तरीही चालतं. असं काही नाही की बाहेरचीच पाहिजे म्हणून. तर तुम्हाला त्या मुलीला तुम्हाला आमंत्रण द्यायचं आणि तिची तुम्हाला एक देवी म्हणूनच तुम्हाला तिची सेवा करायची, भक्ती करायची आणि मनातून तुम्हाला तिची पूजा करायची. कशी करायची आता मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ती मुलगी आपल्या घरी आली की आपण असं मुलगी म्हणून तिला हे करायचं नाही. आपण असं समजायचं की आपल्या घरी साक्षात देवी माता आली आहे. आपल्याला हा मनात भाव ठेवून आपल्याला त्या बालिकेचं पूजन करायचं. घरी आली की तिला मस्त चौरंग किंवा पाट बसायला द्या. त्या पाटावर तिला बसवा आणि त्या पाटावर ती बसली की एक ताट घ्या, मोठं घ्या, छोटं घ्या, आणि तुम्हाला तिचे पाय धुवायचे. पाय धुतले की आता असा पद्धत म्हणजे शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की तुम्हाला तुमचा जो पदर असतो त्या पदरानंच तिचे पाय तुम्हाला पुसायचे. आणि आता म्हणजे ज्यांना शक्य नसेल त्यांनी रुमाल घ्या, टॉवेल घ्या किंवा नॅपकिन घ्या. पण शक्यतो मी माझ्या ताईला एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती करते की तुम्ही
जाऊ द्या, आपल्याला काय होणार आहे, एक दिवसच तर करायचं आहे ना, आपण कुठे रोज रोज करतो. तर तुम्ही तुमच्या पदरानेच त्या बालिकेचे पाय तुम्ही पुसून घ्या आणि नंतर पायावर स्वस्तिक काढा, त्यावर 4 टिंबे द्यामध्ये ते स्वस्तिक रिकामं ठेवायचं नाही. आणि जे आपले समोरचे जे अंगठे असतात त्याला हळदी कुंकू लावा, अक्षदा वाहा, थोड्या फुलाच्या पाकळ्या वाहा आणि नंतर तिच्या कपाळाला कुंकू लावा, अक्षदा लावा. आणि नंतर आता तुम्हाला काय द्यायचं काय नाही ते मी आता सांगत आहे. अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे. ते झाले, पायघी धुवून झाले, गोड प्रसाद खायला द्या, मिठाई द्या किंवा साखर द्या, गूळ द्या, फुटाणे द्या, काहीही द्या. आणि आता तुम्हाला त्या जी मुलगी आपण आता बोलवली आहे, जी बालिका बोलवली आहे देवीच्या स्वरूपात, तिला आता जी वस्तू आवडती, आता तिचं मेकअपचं एखादं वस्तू द्या तुम्ही तिला. किंवा आपण आता आपले जसे 16 शृंगार असतात तसं तुम्ही तिला मेहंदीचा कोन द्या, नेल पॉलिशची बॉटल द्या, रुमाल द्या, बांगड्या आणि टिकलीचं पॉकेट असतं, मुली लावतात, त्या टिकलीचं पॉकेट द्या. बांगड्या शक्यतो द्याच तुम्ही. आणि ह्या अशा वस्तू तुम्हाला पिना द्या. तुम्हाला जे देणं शक्य होईल, माझा तुम्हाला असा आग्रह नाही, तुमच्याच्याने तुम्हाला जे झेपेल ते तुम्हाला द्यायचं आहे. असं कोणतंही बंधन नाही. मी पहिल्यापासूनही सांगत आहे, आपल्याला कोणतीही सेवा करायची असेल ती मनातून आणि श्रद्धेने करायची आहे. देवी माता समजून घेते. आपली जशी परिस्थिती असेल तसं आपल्याला परिस्थितीनुसार करायचं आहे. तुम्ही आता तिला तिच्या आवडीचं जे चॉकलेट आहे, चॉकलेट द्या, बिस्किटचा पुडा द्या. अजून तिला जी वस्तू आवडते ती वस्तू तुम्हाला द्यायची आहे. एखादं फळ अवश्य द्या तिला. शक्यतो केळी द्या, कारण केळी भगवान विष्णूंची आवडती आहे, म्हणून तुम्हाला केळीचा प्रसाद तुम्हाला तिला आवर्जून द्यायचा आहे. भगवान विष्णूंना केळ हे अत्यंत प्रिय आहे, कारण ते पिवळं आहे. आणि म्हणतात की जेव्हा आपल्याला आधी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्याच ठिकाणी माता लक्ष्मी वास करत असते. आपल्याला नुसती माता लक्ष्मीची सेवा करून जमणार नाही, दोघांची पण सेवा करायची. आणि तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही तिला तुम्हाला जेवढं मेकअपचं सामान असेल तेवढं तुम्ही देऊ शकता. एखादी चुनरी द्या. कुणी ज्याच्याकडनं होत असेल त्याने तिला एखादा फ्रॉक घ्या, ड्रेस घ्या, कोणताही तुम्हाला जसं शक्य असेल तुम्ही तशा पद्धतीने तुम्ही तिचं पूजन करा. आणि तुम्हाला तिला जेवू घालायला जमलं तर जेवू पण घाला, किंवा तुम्ही नाही काही तर साबुदाण्याची खीर द्या, किंवा आपल्या तांदूळाची खीर द्या, किंवा शेवयाची खीर द्या. कोणती तरी एक वाटीभर खीर तुम्हाला तिला द्यायची आहे. देवी स्वरूपात आपण तिची भक्ती पूजा करत आहोत, आराधना करत आहोत. एक देवी मातेचं रूप समजून आपल्याला त्या बालिकेची पूजा करायची आहे. तर आपण तिला काहीतरी प्रसाद म्हणून द्यायलाच हवं की नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला तिचं पूजन करायचं आहे. आणि नंतर तिला आपल्याला एक श्रीफळ नक्की द्यायचं आहे. एक नारळ द्या तुम्ही. त्या नारळावर तुम्हाला हळदी कुंकू लावायचं, थोड्या अक्षदा आणि फूल ठेवायचं. आणि तुम्हाला जे सामान द्यायचं तुम्ही देऊ शकता. किमान मी माझ्या ताईला एक आग्रहाची विनंती करते किंवा कळकळीनं सांगते की तुम्हाला नाही काही शक्य जमलं तर एक नेल पॉलिशची बॉटल आणि एक मेहंदीचा कोन, एक टिकल्याचं पॉकेट आणि 2-4 बांगड्या असं तरी तुम्ही तिला द्या. किमान एक नॅपकिन द्या, छोटे रुमाल असतात ते रुमाल द्या. किंवा शाळेतलं एखादं जे वस्तू तिला लागते, इरेजर लागतं, पेन्सिल लागते, खोड रबर लागते, ह्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू दिल्या. किंवा वही द्या,
शाळेची एखादी जी पण वस्तू असते ती वस्तू पण तुम्ही तिला दिली तर ती खुश होईल. आणि शक्यतो असं जे गरीब आहे त्यांना आपल्याला द्यायचं आहे, म्हणजे त्यांना पण आपल्याकडून एक मदत होईल किंवा हे होईल. म्हणजे खरोखर ज्या व्यक्तीला गरज आहे, ज्या व्यक्तीला म्हणजे जी आता मुलगी गरीब परिस्थितीतील आहे तिला मिळत नाही, तिला आपल्याला आवर्जून द्यायचे आहे. माझी तर अशी तुम्हाला विनंती आहे, एक वस्तू आपण 4 दिवस घरी कमी वापरा, पण तिला आपल्याला आवर्जून द्यायचं आहे. आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी नुसतं तिला आपल्या घरी एखाद्या बालिकेला नाही, तुम्हाला 9 बालिका नाही जमल्या तर तुम्ही एकीचंच पूजन करा, पण एवढं थाटामाटात करा आणि खरोखर मनातून करा, प्रेमाने करा. आपण आपल्या घरी माता लक्ष्मी आलेली आहे असं समजून आपल्याला तिचं स्वागत करायचं आहे आणि आनंदाने आपल्याला तिला तिच्या घरी पोचतं करायचं आहे. आपल्याला म्हणजे तिच्या घरी नेऊन सोडवायचं आहे. आपल्याला असं नुसतं तिला घरी एगबाई जागबाई असं करायचं नाही. आपल्याला आपण घरी तिला घ्यायला जायचं, घरी आल्याच्या नंतर तिचा मानपान करायचा, तिचं दर्शन घ्यायचं आणि आपण आपल्या हातानेच तिला तिच्या घरी नेऊन सोडवायचं आहे. याने माता लक्ष्मी खरोखर प्रसन्न होते आणि खरोखर या कन्यापूजनाला नवरात्रीमध्ये खरोखर एवढं महत्त्व आहे. मी करते, तुम्ही पण करत जा. आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी साधीही पूजा केली, किमान एक तिचे त्या एखाद्या बालिकेचे ज्यांना 9 शक्य नाही आहे त्यांनी एक तरी बालिका बोलवा आणि तिला तिचे पाय धुवून घ्या, पायाचं पूजन करा, तिला नंतर कुंकू अक्षदा लावा आणि खायला चॉकलेट द्या, थोडी मिठाई द्या किंवा साखर द्या. तुम्ही काहीतरी तिला द्या. आणि नाही काही तुम्हाला शक्य तर तुम्ही एक 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा तर देऊ शकतो आपण. एवढी आपली परिस्थिती या काळामध्ये एवढी आता हल्ली कोणाचीच तशी नाही आहे. एवढे गरीब आता तर राहिलेलो नाही आहे. आपण देऊ शकतोच ना, किमान 20-50 रुपये तर खर्च करू शकतो ना. आणि आपल्याला रोज अशा गोष्टी करायला मिळतात का? झालं, या वर्षी केलं तर पुढच्या वर्षीच आपल्याला करायचं आहे. पुढच्या नवरात्रापर्यंत आपण काय करतो तर आपल्याला तेवढी भक्ती आपल्याला करायची आहे, आपल्या देवी मातेचं तेवढी आपल्याला सेवा करायची आहे, नाही का? आवर्जून करा. आणि कोण केलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. फक्त मनातून आणि श्रद्धेने करायचं आहे. आपल्याला या नवरात्रामध्ये खरोखर तुम्ही मनातून करा आणि श्रद्धेने करा. खरोखर नवरात्रामध्ये केलेल्या सेवेचं फळ या कन्यापूजनानं आपल्याला नक्की मिळतं. आणि तुम्ही करा, मी ही केलेली सेवा आपल्या आई तुळजाभवानी चरणी पोहोचते आणि सर्वांच्या मनातील इच्छा आई तुळजाभवानी आणि देवी दुर्गामाता या पूर्ण करो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथे कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, कमेंट करा, म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.